श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षुनामज्ञानदानैक्यदक्षं श्रीघोटिक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् बर्वे झाले आत्माराम हृदयी आले सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचे शिष्य श्री संत निळोबाराय यांचा सद्गुरु महात्म्य सांगणारा आणि स्वस्वरूपाची ओळख करून देणारा अनुभव सांगणारा 4 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल बरं, आज काय माहिती आहे, संकष्टी चतुर्थी आहे, पण आज तोंडी परीक्षा आहे माझी. सगळ्यांची होते, मागच्या महिन्यात सागरबाबांची होती, यावेळेस माझी. आणि तसंही माऊली म्हणतात की जसं बापाच्या ताटात वाढलेलं असतं आणि लेकरू त्याच्याच ताटातला एखादा छोटासा घास बनवतं आणि बापालाच खायला घालतं, तसंही खोटं खोटचं चाललंय आपलं. तर निळोबाराय श्री संत तुकाराम महाराजांचे शिष्य. पण निळोबाराय जेव्हा म्हणतात की बरं झालं आत्माराम हृदयी आले, म्हणजे नक्की त्यांना काय म्हणायचंय बरं? ते असं म्हणतायत की बरं झालं मी जन्माला आलो. आत्ता या क्षणाला कोण कोण म्हणते की बरं झालं मी जन्माला आलो? लहान होतो तेव्हा काही कळत नव्हतं, पण आत्ता काय, मला तर वाटत नाही बरं झालं मी जन्मा आले. कारण संसाराने आपण एवढं व्यापलंय, मायेने आपल्याला एवढं त्रासलंय की आपल्याला वाटतच नाही की बरं झालं मी जन्माला आलो. असं वाटतं का आलोय, कशासाठी आलोय. पण निळोबाराय म्हणतात की बरं झालं मी जन्माला आलो. का बरं? कारण त्यांना माहिती आहे की मनुष्य देह किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्वाचा आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना तोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना तोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. त्यांना माहिती आहे की मनुष्य जन्माला आता मी आलोय, तर मला परत तो मनुष्य देह भेटेल की नाही हे मला काही ठाऊक नाही. पण आपण इतके धीट आहे की आपण घाबरतच नाही. आपल्याला वाटतच नाही की बाबा एकदाच मनुष्य जन्म भेटतोय. 84 लक्ष योनी फिरून आपण आलो आणि तेव्हा एकदा नारायणाने कृपा केली की मनुष्य देहाला घातलं. इतके अनंत जन्मीचे अनंत संस्कार घेऊन आपण मनुष्य देहाला आलो. पण ते आता आपल्या लक्षात आहे का कशासाठी आलो ते? बरं, छोट्या पोरांना खेळायला खेळणी घेतात. खेळणी त्याच्या संग एक मॅन्युअल येतं छोटूसं की ते कसं चालवायचंय. तसं हे जर खेळणं आलंय, हा जो देह आलाय त्याला कसं चालवायचं हे कोणी विचारलं का किंवा कोणी विचार केला का? जेव्हापासून जन्माला आलोय, सकाळ झाली उठलं, खाल्लं, कामाला गेलं, आलं, रात्र झाली झोपलं, हे आपल्याला करावं लागतं का? सकाळ होत राहते, रात्र होत राहते, ते स्वतःहून चाललंय. आपोआप रात्र झाली की आपण झोपतो, आपोआप सकाळ झाली की आपण उठतो. जरी म्हटलं मला उठायचं नाही, किती दिवस माणूस झोपेल? किती दिवस झोपू शकतो? मला काहीच नाही करायचं. सूर्य थांबणार आहे का तुमच्यासाठी? चंद्र थांबेल का तुमच्यासाठी की नाही याला झोपून राहू दे, याला काहीच नाही करायचं? असं होणारच नाहीये. ते चालणार आहे आणि ते चालत असताना आपणही आपलं
संसार चालूच ठेवणार आहे, ते बंद होणार नाहीये. पण मग आपल्याला करायला काय लागतंय? जे करायला लागतंय ते आपण विसरलो. आणि त्याचं मॅन्युअल संतांनी बनवून ठेवलंय शास्त्र. जशी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली आहे, तुकाराम बाबांनी आपल्याला गाथा दिलेत, इतके सारे अभंग दिलेत. त्यात आपल्याला सांगितलंय काय करायचे. देह कशासाठी दिलाय? कमळे जन्म आल्याचे सार्थक, कमळे जन्म आल्याचे सार्थक, कमळे जन्म आल्याचे सार्थक, कमळे जन्म आल्याचे सार्थक, जगती तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. तुकाराम बाबा सुद्धा म्हणतात की जन्माला आलो तर त्याचं सार्थक झालं. कधी झालं? पण जेव्हा विठ्ठलाला बघितलं म्हणजे डोळ्याने नाही, जेव्हा विठ्ठलाचा अनुभव घेतला तेव्हा. जसं देवी दिला देह भजन गोमटा, तेव्हा झाला पाटा पादिकेचा. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशीळ, परी झाले केवळ ऐसे माझ्या ठाई.